म्हणालेत मला, आता काही लोक काय म्हणालेत, बघा बरं पंजाब डकचं खरं झालं की नाही, पंजाब डकनं चांगलं होतं तेव्हा पाणी पडलं. आबे दीडशान्या ते पंजाब डकनं चांगल्यानं पडलं नाही, ते आपल्या वडिलाचाच बोल होता. महा बाप मला म्हणला होता 25च्या पुढून पेरूत, माझ्या बापाचा बाप म्हणला होता 25च्या पुढून पेरत राहा. आणि बापाच्या बापाचा बापाचा आज्या ते सुद्धा म्हणला होता अरे आपली पेरणी 25 जूनच्या पुढची खरी राहते, म्हणून आता पाणी पडलंय. आणि तुम्ही गाणं म्हणचं येऊन जाऊन एकच सांगायला. मला एक सांग, तुझ्या आज्याच्या काळामध्ये, तुझ्या आज्याच्या बापाच्या काळामध्ये काय तुझा पंजाब डगत होता की काय सांगायला म्हणालो. त्यावेळेस पाणीच पडत गेलं की. आपल्या वडिलांचा आणि पूर्वजाचा बोलच आहे, घाई गडबड करू नये, 25 जूनच्या पुढून पेरणी करा, पेरणी 1 नंबर होती. मात्र तुम्हाला दमतावर ना आलाय. मग मला सांगा, आज त्यानं चांगल्यानं पाणी पडलंय म्हणाल्या, अजून का पाणी पडलं नाही? हा आता बोला की त्याच्यासाठी सांगालो, आपल्या वडिलापासूनच बोलाय 25 जूनच्या पुढची पेरणी हे सक्सेस आहे. रात्री पडलं चोर आपण नाही म्हणणार, मात्र मला तर पक्क माहित आहे माझ्या बापानं सांगलं होतं 25 जूनच्या पुढून पेरणी नंबर 1 होते, म्हणूनच पाणी पडलं. मात्र मलाच कंडावर ना गेला, मॅच आधी पेरून टाकलो होतो. बरं झालं चोर नंबर 1 झालं, पाणी पडलं, आनंद झाला. उग येड्या म्हणे लोक, येड्यानं व चांगल्या म्हणे याचं पडलं त्याचं पडलं. अरे त्यानं चांगल्यानं होतं तर मग आजवर का पाणी पडलं नाही? वार वडिलाचा आशीर्वाद राहिला की सगळं चांगलं होते. वडिलांच्या कृपा आशीर्वादानंच आपण इथं, वडिलाचंच ऐकत राहा आणि वावरामध्ये करत राहा. उगच आयरा गैरा नतू गैरा कोणी येईल कव्हाय काही करा म्हणील तर भेर बुडून जाता रे. म्हणून तुम्हाला सांगायला, ऐकू वाटलं ऐका, नाही तर करा तुमच्या मनासारखं. भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.